शेतकरी स्वतःच्या शेतीला बिझनेस म्हणून बघत नाही. शेतकऱ्यांच्याच मुळे निसर्ग कोपतोय. शेतकऱ्यांना काय सवय झाली माहिती आहे का? पॅक विकत घ्यायचे, बाटल्या फोडायच्या, पाण्यात मिसळायच्या, फवारायच्या. त्यांना स्वतः काही करायला नको. की शेतकरी जगाचं पोट भरतो असं म्हणतो, पण तो स्वतः उपाशी आहे. शेतकऱ्याच्या मुलांनी दुधाने आंघोळ केली पाहिजे, पण शेतकऱ्याच्या मुलांना प्यायला दूध नाही आहे. शेती एवढं रिटर्न देणारं जगात काहीच नाही आहे. खूप फोकस्ड प्लॅननी विथ मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन शेती केली, पैसे नक्की मिळतात. शेती तोट्याची होण्याचा सगळ्यात मोठं प्रॉब्लेम कॅश फ्लो. अत्यंत गरीब माणसाने शेती करू नये. सगळ्यांनी शेती बंद करायला पाहिजे, माझं असं स्पष्ट मत आहे. देर आर ओनली 60 क्रॉप सायकल्स लेफ्ट. कदाचित एखादा युद्ध अन्नावर पण होईल किंवा दरोडे शेतीवर पण पडतील. रिस्क रिवॉर्ड रेशो असतो. हे सगळे जे टर्म्स आहेत ना, फायनान्शियलचे टर्म, ते सगळ्या शेतीत अप्लाय होतात. मकावर येताना चवळी आडवी पसरायला लागते, तण उगवत नाही. चवळी नायट्रोजन फिक्स करते, ती मक्याला देते. चवळी हाय प्रोटीन आहे, त्यामुळे ती मॅक्झिमम कीड स्वतःकडे अट्रॅक्ट करते. मका सेफ राहतो. माझ्या खापर पणजोबांनी पण शेती केलेली नाही, तर मातीत हात घालायची भीती वाटत होती, घाण वाटत होती. बकरी चावते का काय असं वाटायचं. दूध, अंडी, भाजीपाला सगळं मिळून साधारण 42 लाखाचा सेल केलेला आहे. 2022 पासून आजपर्यंत आम्ही आमच्या शेतामध्ये बाजारातून एकही गोष्ट विकत घेतली नाही. रिस्क सगळ्यात जास्त कुठे? शेती ही जास्त रिस्की आहे, पण शेती ही खूप लो इनपुट रिस्की आहे. आम्ही 120 रुपयालाच हे दूध विकू शकतो. तुम्हाला हे चालणार असेल तर आपण कंटिन्यू करू, नाही तर मी तुम्हाला दुसरा दूधवाला आणून देतो. हा गैरसमज आहे की लोकांना स्वस्त गोष्टी हव्या. प्रत्येकाला चांगलं अन्न हवं आहे, पण तेवढी विश्वासार्हता तुम्हाला निर्माण करायला पाहिजे.